बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली तालुक्यातील अंतरी वाघापूर ते गोद्री या 2.5 किलोमीटर रस्त्याचं काम गेल्या 2 ते 3 महिन्यापासून या ठिकाणी सुरू आहे। आपण बघू शकतो की या 2.5 किलोमीटर रस्त्यावरती पहिली लेअर झालेली आहे। मात्र पहिली लेअर होत असताना कशा पद्धतीचं या ठिकाणी काम झालंय हे आपण जर पाहिलं, याचा दर्जा कसा आहे हे जर आपण पाहिलं तर हे जे या परिसरातले नागरिक आहेत, काही क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, त्यांनी या रस्त्याचं जे काम आहे त्याचा दर्जा कशा पद्धतीचा आहे हे समोर आलेला आहे। हा जो प्रकार जो आहे यामध्ये कुठेही म्हणजे ज्यावेळेला ही पहिली लेअर टाकली यामध्ये कुठेही डांबराचा वापर केल्याचं आपल्याला दिसत नाही। त्यामुळे हा संपूर्ण जो रस्ता आहे, हा रस्ता या रस्त्यावरून गाड्या गेल्यानंतर संपूर्ण रस्ता हा उखडून जात आहे। हाताने सुद्धा याच्यावरील जी गिट्टी टाकलेली आहे, चुरी टाकलेली, ही संपूर्ण प्रकार जो आहे तो हाताने सुद्धा निघताना आपल्याला या ठिकाणी दिसते। अक्षरशः खाली जी माती आहे जी उकरून टाकली होती नाल्यातली, ती सुद्धा माती या ठिकाणी निघताना आपल्याला दिसते। स्वतः ज्यांनी प्रकार हा उघडकीस आणला ते नितीन राजपूत आपल्या सोबत। काय नेमका प्रकार आहे, काय रस्त्याचा दर्जा सुधारलाय का, म्हणजे कशा पद्धतीचा रस्ता झाला? हा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे। हा रस्त्याला लागून नाल्या झालेल्या पाहिजे होत्या, या रस्त्याला नाल्या नाही आहेत। या रस्त्याच्या याच्यावरती डांबर नाहीये, खडीवरती फक्त चुरी टाकलेली आहे आणि थोडं नॉर्मल डांबर टाकलेलं आहे। त्यामुळे हे रस्ता पूर्ण उखडून जातोय। आता अजून तर पाऊस पडला आणि पूर्ण गाड्या याच्यावर गेल्या तर दबून जाईल, अशी या रस्त्याची परिस्थिती आहे सध्या। हा जो रस्ता चिखली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येतो, तुम्ही तक्रार केली, काय मागणी केली? आम्ही या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याची संदर्भात अशी तक्रार केलेली आहे। या ठेकेदाराला लवकरात लवकर ब्लॅकलिस्ट करून याच्यातले जे कामं थांबवले पाहिजे। यांनी जिथे जिथे कामं केले ते सर्व कामं खराब निकृष्ट दर्जाचे आहेत। या रस्त्याला लागून नाल्या आवश्यक होत्या, त्या नाल्या नाही, त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी तुंबलेलं आहे। आणि नक्कीच या रस्त्यावर जे काही डांबरी करण्याचा जो रस्ता सुरू आहे, आपण जर पाहिलं तर हे अशा पद्धतीने हे जे म्हणजे याच्यावरती डांबरच कुठं टाकल्याचं दिसत नाही। अक्षरशः माती याला खाली आहे। म्हणजे संपूर्ण प्रकार जो आहे तो हा म्हणजे अक्षरशः म्हणजे हे दगड जे आहेत, हे गिट्टी, हे बघा, हे अशा पद्धतीनं आपल्याला निघताना दिसतंय। म्हणजे याचा दर्जा कसा आहे हेच आपल्याला यावरून दिसतंय। एकंदरीत पाहिलं तर हा जो रस्ता आहे, 2.5 कोटी रुपये तब्बल या रस्त्यावरती खर्च होणार आहे। काही खर्चही झालाय, पहिली लेअर झाली, मात्र अक्षरशः सार्वजनिक बांधकाम विभागाचं या ठिकाणी दुर्लक्ष होते। त्यांचे जे ठेकेदार आहेत ते कशा पद्धतीने काम करतायत, या रस्त्याचा दर्जा कसा आहे हे तुम्हाला संपूर्ण या व्हिडिओमधून कळालंच असेल। अशा ठेकेदारावरती आणि याकडे दुर्लक्ष करणाऱ्या या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यावरती कारवाई होणं आवश्यक आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, चिखली, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।